नमस्कार मित्रांनो, माझे नाव पूर्णेश नागेश कांबरी, वर्ग 4चा विद्यार्थी. मी आज तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे. त्या कथेचं नाव आहे जादुई घडं. एका गावात एक नवरा बायकोचा जोडा आपल्या शेतात बीज गड्ड्यात टाकण्यासाठी गड्डा करत होते. अचानक त्या शेतकऱ्याच्या कुऱ्हाडीला कोणती तरी जाड वस्तू लागली. त्यांनी ते खोदले आणि पाहिले तर ते एक चांदीचं घडं होतं. ते घडं त्यांनी आपल्या घरी नेले आणि त्या शेतकऱ्याने सहज आपली कुऱ्हाड त्या घरात टाकली. त्यांनी पाहिले तर त्या दुसऱ्या दिवशी ते एका कुऱ्हाडीचे 2 कुऱ्हाडी झाल्या. त्या शेतकऱ्याने आपल्या बायकोला हाक मारली आणि म्हटलं, हे बघ काय आहे. त्या बायकोच्या मनात विचार आला की हे जादुई घडं तर नसेल. त्यांनी आपले सगळे पैसे त्या घड्यात टाकले आणि काही क्षणात ते पैसे दुप्पट झाले. आता तो शेतकरी खूप श्रीमंत झाला होता. एके दिवशी ते बायको त्या घराजवळून जात होती. तर तिचा पाय घसरला आणि ते त्या घड्यात पडली. तिने आपल्या नवऱ्याला हाक मारली आणि शेतकरी तिथे पोहोचला तर त्यांनी पाहिले की त्याचे एक बायको नाही तर 2 बायको झाले. त्या शेतकऱ्याने दोन्ही बायकोंना बाहेर काढले आणि त्या दोन्ही बायकोसोबत राहू लागला. पण त्या दोन्ही बायकोंचं हर रोज आपापसात भांडण होत होते. एके दिवशी ते असेच भांडण करत होते तर त्यांच्या हाताने ते घडच तुटलं आणि त्या शेतकऱ्याचे सगळे पैसे नष्ट झाले. आता त्या शेतकऱ्याला त्या दोन्ही बायकोंचे झगडे पण सहन करावे लागते आणि त्याला पहिलेसारखं शेतात पण जावं लागते. द मॉरल ऑफ द स्टोरी, आपल्याला कधी आपल्या जीवनात लोभ करावा लागत नसते. धन्यवाद.